विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। प्रश्न पहा या ठिकाणी, जर g अधिक d बरोबर 5, d अधिक r बरोबर 7, g अधिक d अधिक r बरोबर 17 असेल तर g अधिक r बरोबर किती? चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पाहूयात या ठिकाणी उदाहरण कसं सोडवायचं। हे समीकरणावर आधारित उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो। काय करायचं, जशास तसंच या ठिकाणी आपण मांडलं g अधिक d अधिक r बरोबर 17। आता मला सांगा g अधिक d बरोबर किती दिलेला आहे? 5 दिलेला आहे बरोबर। म्हणून g अधिक d च्या ठिकाणी 5 ही किंमत ठेवून द्या। 5 अधिक पुढे काय आहे? r बरोबर किती? 17। मग समीकरण सोडवताना इथं अधिक 5 उजवीकडे जात असताना या ठिकाणी मायनस होतात। मग r बरोबर या ठिकाणी आपण 17 वजा 5 म्हणजे या ठिकाणी r ची किंमत आली किती? 12। त्याच पद्धतीनं पुढील या ठिकाणी कशाची किंमत काढायची आहे? आपल्याला g ची किंमत काढायची। मग g अधिक d अधिक r बरोबर 17। मग मला सांगा d अधिक r आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे? 7 दिलेलं आहे। मग त्या ठिकाणी किंमत ठेवून द्या। g अधिक d अधिक r ची किंमत या ठिकाणी आहे 7 बरोबर 17। तर g बरोबर हे अधिक 7 इकडे जाताना मायनस होतात, म्हणजे 17 मायनस 7 म्हणजे या ठिकाणी किती आलं? 10। g ची किंमत किती आली? 10 आली। करा या ठिकाणी बेरीज g अधिक r बरोबर सांगा g ची किंमत किती आहे? g ची किंमत आहे 10। r ची किंमत किती आहे? r ची किंमत आली 12। 10 अधिक 12 बरोबर किती आले? 22 हे झालं आपलं उत्तर। या पद्धतीनं पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे। p अधिक q बरोबर 4, q अधिक r बरोबर 9, p अधिक q अधिक r बरोबर 18 असेल तर p अधिक r बरोबर किती? याच सेकंदामध्ये या ठिकाणी उत्तर काढायचं आहे। कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। पाहत रहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन स्टेप घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, नमस्कार।